नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न अंग राहणारच, हा भूभाग तोडण्याचं स्वप्न पाकिस्ताननं सोडून द्यावं, सुषमा स्वराज यांचा घणाघात. दहशतवादाला समूळ नष्ट करण्याच्या रणनीतीत सहभागी न होणाऱ्या देशाला एकाकी करा, स्वराज यांचं युनोमध्ये आवाहन. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, सिंधू पाणी वाटपाच्या पाकिस्तानबरोबरच्या कराराबाबत भारताची ठाम भूमिका. इस्रोकडून 8 उपग्रहांचं विक्रमी प्रक्षेपण यशस्वी, आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा प्रथम उपग्रहही सुद्धा झेपावला. देशातल्या अकार्यक्षम विद्यापीठांसाठी कठोर नियमावली तयार करणार, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर. मराठा आरक्षणाला सरकार बांधील, दलित आणि मराठा नेत्यांमध्ये अॅट्रॉसिटी संदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, चंद्रकांत पाटील. 500व्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडचा 197 धावांनी पराभव करत भारताचा शानदार विजय, क्रमवारीतही अव्वल स्थानी. आणि राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडीप, विदर्भात उद्या जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग आहे आणि ते तसंच कायम राहणार, हा भूभाग तोडण्याचं स्वप्न पाहणं पाकिस्ताननं सोडून द्यावं, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला निक्षून बजावत प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत त्या आज भारताची भूमिका मांडत होत्या. अगर पाकिस्तान ये समझता है कि इस तरह की हरकतें करके या इस तरह के भड़काऊ बयान देकर वो भारत का कोई हिस्सा हमसे छीन सकता है, तो मैं पूरी दृढ़ता और स्पष्टता के साथ यहाँ ये कह देना चाहती हूँ कि आपका ये मंसूबा कभी कामयाब नहीं होगा। कश्मीर भारत का अभिन्न हिस्सा है, जम्मू कश्मीर भारत का अभिन्न हिस्सा है और अभिन्न हिस्सा रहेगा. भारताकडून मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या मंचावरूनच केलेला कांगावा सुषमा स्वराज यांनी खोडून काढला. बलुचिस्तानचं उदाहरण देत पाकिस्तानातच मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं त्यांनी ठणकावलं. इसी मंच से पाकिस्तान के प्रधानमंत्री ने भारत के संबंध में 2 बातें कही जिनका जवाब देना चाहूंगी. एक तो उन्होंने कहा कि मेरे देश में मानवाधिकार का उल्लंघन हो रहा है. मैं कहना चाहूंगी कि जिनके अपने घर शीशे के हों उन्हें दूसरों पर पत्थर नहीं फेंकने चाहिए. जरा एक बार बगल में झांक कर देख लें क्या हो रहा है बलूचिस्तान में. कोणत्याही पूर्व अटी न ठेवता भारतानं मित्रत्वाचा हात पुढे करत पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी वारंवार दर्शवली. मात्र या बदल्यात भारताला काय मिळालं तर पठाणकोट, उरी, बहादूर अली असा खोचक प्रश्न त्यांनी केला. बहादूर अली हे सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचं जिवंत उदाहरण भारताच्या हाती लागलं आहे, असं स्वराज यांनी स्पष्ट केलं. दहशतवाद हे मानवाधिकारांचं सर्वात मोठं उल्लंघन आहे, असं त्या म्हणाल्या. दहशतवाद्यांची बँक नाही, त्यांना निधी कोण देतं, त्यांना हत्यारं कोण देतं, त्यांना आसरा कोण देतं, असा जळजळीत प्रश्न त्यांनी केला. ज्यांनी हिंसक भावना पेरल्या त्यांच्यासाठी पेरलं तसंच उगवेल हे लक्षात ठेवावं, असा खरमरीत इशाराही त्यांनी दिला. दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी साऱ्या जगानं एकजुटीने मतभेद विसरून दृढनिश्चयानं रणनीती आखली पाहिजे. या रणनीतीत सहभागी न होणाऱ्या देशाला एकाकी पाडलं पाहिजे आणि वैयक्तिक समुदायात स्थान देऊ नये, असं आवाहन स्वराज यांनी उपस्थितांना केलं. भारताच्या वतीनं स्वराज यांनी 2 मागण्या प्रामुख्याने मांडल्या. गेली 20 वर्ष सीसीआयटीवर खूप चर्चा झाली. मात्र दहशतवादाशी लढण्यासाठी समकालीन नीती आवश्यक असल्यानं सीसीआयटीला त्वरित मान्यता मिळाली पाहिजे, असा मुद्दा त्यांनी मांडला. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद तसंच स्थायी अस्थायी समिती अधिक व्यापक होण्याची गरज स्वराज यांनी अधोरेखित केली. जगाच्या कानाकोपऱ्यातली गरिबी दूर करणं हे सर्वात मोठं आव्हान असून विश्वशांतीशिवाय विकास होऊच शकत नाही, असं त्या म्हणाल्या. स्त्री पुरुष समानता, महिलांचा सन्मान या संदर्भात व्यापक चर्चा गरजेची असल्याचं त्या म्हणाल्या. शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज त्यांनी मांडली. या दिशेनं भारत सरकारनं स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना, डिजिटल इंडिया यासारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अजेंडा 2030 लागू करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
जलवायू परिवर्तन तसंच पर्यावरणीय बदलासंदर्भात भारत अग्रगण्य भूमिका बजावेल असं स्वराज म्हणाल्या. 21व्या शतकाचा प्रारंभ हिंसा आणि दहशतवादाच्या सावटाखाली झाला असला तरी आपण हे शतक सुवर्णयुगात बदलू शकतो अशा आशावादानं स्वराज यांनी भाषणाची सांगता केली. आज क्या करते हैं? जागतिक मंचावर पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या भाषणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावलं. आज सिंधू नदी पाणी वाटप कराराबाबत पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत भारतानं कठोर पवित्रा घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. चिनाब नदीवरील 3 धरणं बांधण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. सिंधू नदीच्या पाण्याचा भारत जास्तीत जास्त वापर करणार यावर या बैठकीत भर देण्यात आला. उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचिव यांच्यासह पंतप्रधान कार्यालयातले अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दहशतवादी कारवायांना सातत्यानं प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानवर दबाव वाढावा म्हणून हा करार रद्द करण्याची मागणी भारतात जोर धरत आहे. 1960 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्यात हा करार झाला होता. या करारानुसार बियास, रावी, सतलज, सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचं पाणी वाटप निश्चित करण्यात आलं आहे. दरम्यान या कराराच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात फेटाळली. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून आज 8 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV-C-35 यानातून समुद्र आणि हवामान अभ्यास संबंधित 377 किलो वजनी स्कॅटसॅट-1 यासह इतर 7 उपग्रह अवकाशात झेपावले. यात अमेरिका, कॅनडा आणि अल्जेरिया यासह 5 देशांच्या उपग्रहांचाही समावेश आहे. हे 8ही उपग्रह वेगवेगळ्या 2 कक्षांमध्ये एकाच वेळी स्थापित करत इस्रोनं इतिहास घडवलाय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. इस्रोनं आज प्रक्षेपित केलेल्या या 8 उपग्रहात मुंबई IITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या नॅनो उपग्रहाचाही समावेश आहे. विद्युत परमाणु मोजण्यासाठी प्रथम उपग्रहाची मदत होणार असून इस्रोच्या विद्यार्थ्यांसाठीच्या उपग्रह मालिकेतला हा 7वा उपग्रह आहे. IITतल्या विद्यार्थ्यांनी याबाबत आपला अनुभव सांगितला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय देशाचा विकास शक्य नाही असं सांगत या दोन्ही गोष्टी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचल्या तरच त्याचे परिणाम दिसून बदल घडेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. CSIR अर्थात विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या आज अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज पंतप्रधान बोलत होते. कमी जमिनीत पाणी वाचवण्याच्या दृष्टीनं पर ड्रॉप मोर क्रॉप या संकल्पनेवर केंद्र सरकार लक्ष केंद्रित करत आहे. कृषी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं शास्त्रोक्त उपाय शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कृषि क्षेत्र में हमारा प्रयास है पर ड्रॉप मोर क्रॉप। और अब तो मैं ये भी कहता हूं, भारत जैसे देश में जहां जमीन का महत्व बढ़ता चला गया है और इसलिए पानी और जमीन दोनों को ध्यान में रखते हुए पर ड्रॉप मोर क्रॉप है, साथ साथ एन इंच ऑफ लैंड एंड ए बंच ऑफ क्रॉप। देश 7% अधिक विकास दरानं प्रगती करत आहे. देशाच्या या प्रगतीत विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेसारख्या संस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे वर्तमान आव्हानांचा सामना करण्याबरोबरच भविष्यासाठी रोडमॅप तयार करावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी या परिषदेला केलं. संशोधनाची ही प्रक्रिया निरंतर चालणारी असून ती अनेक गोष्टींना कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे संशोधनासोबतच उद्योग, सेवा पुरवठादार, स्वयंसेवी संस्था आणि ग्राहक या सर्व घटकांमध्ये समतोल साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातल्या आजच्या तरुण वर्गाकडे मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे, तो संधीची वाट पाहतोय.
विज्ञान आणि औद्योगिक परिषद संस्थेनं प्रयोगशाळेसारख्या सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच संशोधनासोबतच उद्योजक निर्माण करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल. त्याचप्रमाणे स्वच्छता अभियानालाही संशोधनाची जोड मिळाली तर नवे उद्योजक निर्माण होऊ शकतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विविध राज्यातल्या शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांनी केलेल्या नवनवीन संशोधनाविषयी मोदी यांनी यावेळी माहिती घेतली. CSIRनं विकसित केलेल्या 7 नवीन संकरित वाणांच्या रोपांचं राष्ट्रार्पण मोदी यांच्या हस्ते झालं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. शेतकऱ्यांना दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. देशातल्या उत्तम विद्यापीठांना अभिमत विद्यापीठांचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार असून अकार्यक्षम विद्यापीठांसाठी कठोर नियमावली तयार केली जाईल अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या विद्यापीठांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं सांगत अशा संस्था संशोधनाचं केंद्र बनायला हव्यात असं जावडेकर म्हणाले. ते आज कोलम इथे एका कार्यक्रमात बोलत होते. विद्यापीठ आणि उद्योग जगतामध्ये समन्वय साधून संशोधनाचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न करायला हवा असंही जावडेकर म्हणाले. देशात शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिक्षण व्यवस्था हा राजकीय अजेंडा नसून राष्ट्रीय विषय आहे. त्याला डाव्या उजव्या विचारधारेची किनार असूच शकत नाही असंही जावडेकर यावेळी म्हणाले. कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी बुलडाणा आणि नंदुरबार इथे आज मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला. बुलडाणा शहरात जयस्तंभ चौकात या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. या मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चातल्या 11 मुलींनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. त्यानंतर उरी इथल्या शहीद जवानांना आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंदुरबार इथल्या मोर्चात मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातल्या महिला सहभागी झाल्या होत्या. कोपर्डी घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्या, मराठा समाजाला आरक्षण, दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात बदल करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशा या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका असून तीच मुख्यमंत्र्यांनी काल मांडली असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई सरकार शेवटपर्यंत लढेल असंही पाटील म्हणाले. राज्यात गेल्या दिवसांपासून निघणारे मराठा मोर्चे तसंच अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातल्या मागण्या या मुद्द्यांबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदर्शनशी संवाद साधला. मराठा आरक्षणाला सरकार बांधील आहे. मराठा समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण मिळावं यासाठी अध्यादेश चॅलेंज झाल्यानंतर सरकारने कायदा केला आणि त्या कायद्यावरही स्थगिती आली आहे. ती स्थगिती उठवण्यासाठी आणि मराठा आरक्षण कोर्टाने मान्य करण्यासाठी सगळ्या प्रकारची कायदेशीर तयारी सरकारने केलेली आहे. गेल्या वर्षभरामध्ये हायकोर्टामध्ये ही केस चीफ जस्टिस गेले वर्षभर हे कायमस्वरूपी आले नव्हते आणि त्यामुळे ही केस पेंडिंग होती. आता मुंबई उच्च न्यायालयाला कायमस्वरूपी चीफ जस्टिस मिळाल्यामुळे ही केस चालेल आणि सरकार ती तयारीने लढवेल. सरकारला खात्री आहे की या केसमध्ये सरकारचा विजय होईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल. जो दुसरा मुद्दा आहे प्रामुख्याने तो मराठा आरक्षणा व्यतिरिक्त फार मोठा वर्ग असा राहील की ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्यांच्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंग, मेडिकल, पॉलिटेक्निक, ITI अशा वेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रामुख्याने फीची प्रतिपूर्ती व्हावी. या विषयामध्ये सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळाला कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 200 कोटी घोषित केले आहेत. गेल्या 15 वर्षामध्ये 5 कोटी सुद्धा कधी या अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारकडून दिले गेले नव्हते. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातल्या तरुण तरुणींनी स्वतःचे उद्योग सुरू करावे, त्यातून रोजगार निर्मिती करावी यासाठी विना व्याज कर्ज देण्याचा सुद्धा सरकारचा प्रयत्न आहे. अॅट्रॉसिटी विषयामध्ये सुद्धा अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी मोर्चेकऱ्यांची पण मागणी नाही, पण त्याच्यामध्ये काय नेमकं म्हणणं आहे, काय अतिरेक होतोय याची एकत्र चर्चा बसून करण्याची आवश्यकता असल्यामुळे दलित नेते आणि मराठा नेते अशांना एकत्रित बसून चर्चा घडवण्याचा सुद्धा प्रयत्न सरकारचा राहील.
मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार गंभीर नसून सरकारनं तत्काळ मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्ष राज्यभरात सरकारविरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष नसीम खान यांनी दिला आहे। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। काँग्रेस सरकारनं मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, मात्र भाजपा सरकारनं काँग्रेस सरकारनं काढलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर न केल्यानं मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द झालं अशी टीका त्यांनी केली। मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी अशी मागणी नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। मराठा समाजावर गेल्या 40-50 वर्षातून जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाचा उद्रेक राज्यात होणाऱ्या मूक मोर्चाच्या माध्यमातून बाहेर पडते। हे सरकारनं गांभीर्याने घ्यावं असं आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केलं। हे मोर्चे अतिशय शांततेच्या मार्गाने निघत असून त्याचा आदर करायला पाहिजे। जर त्यांचा संयम सुटला आणि राज्यात उद्रेक झाला तर याला राज्यातील शासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला। ते आज बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते। आज मराठा क्रांती मूक मोर्चा बुलढाण्यात निघाला होता, त्यामध्ये खासदार संभाजीराजे भोसले सहभागी झाले होते। ऐतिहासिक 500व्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर 197 धावांनी मात करत शानदार विजय मिळवला। कानपूर इथं झालेल्या या कसोटीत फिरकीपटू आर अश्विन आणि मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीपुढे दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या संघानं हाराकरी पत्करली। अश्विननं 6 गडी तंबूत परत धाडले तर शमीनं 2 गडी बाद केले। आजच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडचा डाव 4 बाद 93 धावांवरून पुढे सुरू झाला। 434 धावांचा पाठलाग करत न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा रोची आणि सॅटनरनं प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला। रोंचीच्या 80 तर सॅटनरच्या 71 धावा वगळता कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकलं नाही। पहिल्या डावात नाबाद 42 तर दुसऱ्या डावात नाबाद 50 धावा करणारा आणि दोन्ही डावात मिळून 6 गडी बाद करणारा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला। या कसोटीत एकूण 10 गडी बाद करणाऱ्या आर अश्विनचा या विजयात मोलाचा वाटा आहे। 3 कसोटीच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे। विदर्भातल्या भंडारा, गडचिरोली आणि नागपुरात आज चांगला पाऊस झाला। गेल्या काही दिवसात मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला असून जवळपास सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या 18 दरवाजांपैकी 8 दरवाजे उघडून गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला। उस्मानाबाद जिल्ह्यातलं मांजरा धरणही 100% भरलं आहे। नगर जिल्ह्यात भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडतो आहे। येत्या 2 दिवसात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 31, किमान 25, नागपूर 32 आणि 24, पुणे 29, 21, औरंगाबाद 31, 22, नाशिक 29, 23, कोल्हापूर 29, 22, रत्नागिरी 30, 23, सोलापूर 31, 21 आणि अमरावती 29 आणि 20। ठळक बातम्या पुन्हा एकदा। जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न अंग राहणारच, हा भूभाग तोडण्याचं स्वप्न पाकिस्ताननं सोडून द्यावं, सुषमा स्वराज यांचा घणाघात। दहशतवादाला समूळ नष्ट करण्याच्या रणनीतीत सहभागी न होणाऱ्या देशाला एकाकी करा, स्वराज यांचं युनोमध्ये आवाहन। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, सिंधू पाणी वाटपाच्या पाकिस्तानबरोबरच्या कराराबाबत भारताची ठाम भूमिका। इस्रोकडून 8 उपग्रहांचं विक्रमी प्रक्षेपण यशस्वी, IITच्या विद्यार्थ्यांचा प्रथम उपग्रह सुद्धा झेपावला। देशातल्या अकार्यक्षम विद्यापीठांसाठी कठोर नियमावली तयार करणार, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर। मराठा आरक्षणाला सरकार बांधील, दलित आणि मराठा नेत्यांमध्ये अॅट्रॉसिटी संदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, चंद्रकांत पाटील। 500व्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडचा 197 धावांनी पराभव करत भारताचा शानदार विजय, क्रमवारीत अव्वल स्थानी। आणि राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडीप, विदर्भात उद्या जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।